हरसूल संभाजीनगर परिसर में हरसूल पुलिस स्टेशन की ओर से जो संभाजीनगर में जो अतिक्रमण हटाने का काम चल रहा है, पीआई मैडम ने यहाँ मीटिंग बुलाए, सब गांव के लोग उपस्थित थे। सबसे पहले मैं हमारे जो एरिया के जो एसीपी साहब है, पाटिल साहब, हरसूल पुलिस स्टेशन के निरीक्षक मैडम, महानगर पालिका के गिरी साहब, जगजीत साहब, सोड़कर साहब, हरसूल पुलिस स्टेशन के पीएसआई इधर साहब, सभी मौजूद है। सबसे पहले मैं मेरे हरसूल गांव की कमेटी की ओर से, मस्जिद कमेटी की ओर से और सभी गांव वासियों की ओर से इनका मैं शुक्रिया अदा करता हूँ कि इन्होंने गांव वासियों को बोलने का मौका दे रहे, आज सुनने का मौका दे रहे। आज ये भी बोलेंगे, अपना सुनेंगे, अपन बोलेंगे। सर मैं 2 या 3 मिनट में मेरी बात खत्म करूंगा। आपने मुझे जो बोला है इस आदेश का पालन होगा। सर मैं आपको बताना चाहता हूँ कि हरसूल जो परिसर है, ये 91-92 में महानगर पालिका में ये परिसर आया हुआ है। पहले हम 91-92 85 में इसकी होता था, उसके साथ पूरी कंप्लेंट हम संभाजीनगर में नहीं थे। सर पहले हमारा गांव अलग था, पंचायत में था। आज जो है सुप्रीम कोर्ट का निर्णय है अतिक्रमण हटाओ, ये मोन करिए, हम अतिक्रमण में नहीं। सर मैं आपको बोलना चाह रहा हूँ, आपको सभी अधिकारी से मैं बात बोलना चाह रहा हूँ कि हमारा जो गांव है, हमको परमिशन लागू होता नहीं। महानगर पालिका का जो परमिशन मांग रहे हमारे कमिश्नर साहब, हमको लागू होता नहीं। सर हमारे पास पंचायत के परमिशन है। जब हमारा कारपोरेशन में गांव नहीं था तो हम कारपोरेशन का परमिशन कैसा बताएंगे? हाँ, अगर जब कारपोरेशन 85 में आ गया और इसका नया घर है, इसको तुम कारपोरेशन का परमिशन मांग सकते हैं। हमारे गांव घर 300 साल पुराने, 400 साल पुराने हैं। जब हमारा 2 साल पहले 23 में रोड उन्नतीकरण में हमारे 100 से ज्यादा मकान गए, बैंक ने हमारे मकान दिए। मकान के अंदर मेरा 2000 स्क्वायर फीट मकान था, या हमारे कोई भाई का 3000 था, कोई भाई का 500 स्क्वायर फीट था। ये मकान आधे आधे रोड में गए, इसका मुआवजा हमको मिला है। सर पैसा मिला है, हमारा विरोध नहीं। हमने खुशी खुशी गांव वासियों ने कलेक्टर साहब के जगह अंडर में किए, हमको मुआवजा दिया। लेकिन सर जब घर मेरा है तो मेरी बेटी का, मेरा अगर इसमें 1000 फीट गया तो मेरा 1000 पैसे, तो मैं तो इसको रिपेयर करूंगा। इसके लिए परमिशन की क्या जरूरत है? मेरे पास ऑलरेडी पुरानी परमिशन है। ऐसे सर हमने जो हमको पैसा मिला था कि हमने इसमें लगाया। अब जो मूवी में कॉर्पोरेशन 50-50 दे, तो गाँव वालों का इसको विरोध नहीं है। था गाँव वाले आपको बताएंगे, मैं गाँव का विषय खत्म कर रहा हूँ, इसके बारे में गाँव में आपको बताएंगे जो देख रहा है। आप मस्जिद कमेटी का मैं अध्यक्ष हूँ सर, कब्रस्तान कमेटी का मैं मेंबर हूँ, तो हमारा तो अध्यक्ष है। 2 मस्जिद मेरे अंडर में है, मैं काम करता हूँ। मेरे अंडर में सरकार की जगह है, लेकिन मुझे ट्रस्टी हूँ। तो मस्जिद का जब हमारा जगह गई था 50%, जब हमारी मस्जिद नहीं गई, इसमें हमारी जगह गई, हमको 96 लाख रुपए मिल चुके, हमको इसका मुआवजा मिला, हमारा विरोध नहीं। मंदिर का मसला है तो हमारे मंदिर के भाई बोलने वाले हैं, अभी चर्चा होगी। दूसरे मैं और बाबा साहब अम्बेडकर का मसला है, ये भी बोलने वाले हैं। मैं मस्जिद की कब्रस्तान की आपको बात करूंगा, एक मिनट की बात करूंगा। सर संभाजीनगर के अंदर जितनी भी मस्जिद रोड में बनी हुई जा रही है, आपको सपोर्ट हर जगह मिलेगा। हरसूल वासियों का 100% समर्थन आपको मिलेगा। मैं आपको आश्वासन दे रहा हूँ, 100% मिलेगा। मैडम ने आदेश किया, हमको बोला कि विनोद भाई हमारा इधर हाईकोर्ट का निर्णय आया, आप होंगे निकालो। मैडम से पूछो, सबसे पहले हमने होंगे निकाले। सर हमको कोर्ट का आदर्श है, हम कोर्ट का मानेंगे, आपका हुक्म भी हम मानेंगे। लेकिन सर जैसा पीआई मैडम ने हमको सपोर्ट किया अच्छे काम में, हर काम के ऊपर, तो हमारा भी आप यहाँ पे आए, आप भी हमको सपोर्ट कीजिए। अगर हमारा इसमें कुछ होगा तो आप बताइए, हमको माफ करने को तैयार है। मस्जिद की जगह है, कैसी करना है, जो कॉर्पोरेशन के 3 अधिकारी है, इन्होंने आना सर्वे करना, गाँव वालों से हम बात करेंगे, हमारी कमेटी से हम पूरी कोशिश करेंगे मस्जिद को हटाना है। 200 वोटे तो नहीं आया,
हम आपको बोले, हम अगर अच्छा काम विकास हो रहा है और लोगों की जाने कर सकती है रोड बड़ी करने, हम आपके साथ। कब्रस्तान का भी हमारा वही विषय है, कब्रस्तान भी हम बिल्कुल हटाएंगे सर, लेकिन इसकी हम चर्चा हो रही है। झंडी साहब ने बोले बिल्कुल हम आएंगे, सर्वे करेंगे। हमारे पास इधर की जो मस्जिद है, अपने जाते होगा अभी जाएंगे आपको राइट में, ये 10,000 साल पुरानी मस्जिद है। ये मैं नहीं बोल रहा हूँ, आप जाके देखिए ऐतिहासिक मस्जिद है, ऐतिहासिक दरगाह। अब इसको कैसा हटाना है, चर्चा की वजह से नहीं, बिल्कुल हम सकारे करेंगे, पूरा जितना होगा मेरे तरफ मैं करने को तैयार हूँ। फिर से मैं एक बार बोल रहा हूँ कि हमारे जो हरसोल परिसर के प्रिया मैडम है, इन्होंने हमें अभी तक गांव में शांतता रखना है, ये लोगों की जिम्मेदारी है, और पुलिस को लोगों से अपेक्षा होती है, और पुलिस भी शांतता कैसी रखना है, पुलिस से भी लोगों को अपेक्षा होती है। दोनों अगर मिलकर काम करते तो 100% हमारे गांव में शांतता। मैं 1 मिनट में गांव का बोल रहा हूँ, हमारे गांव में हिंदू मुस्लिम दलित सब रहते हैं, व्यक्ति झगड़ा होगा, ये सभी झगड़ा होगा किसी से, व्यक्ति झगड़ा प्लाट का हो, जमीन का हो, का भी हो, लेकिन जब गांव का मसला आता है हम सब एक जगह आते, चाहे बाबरी मस्जिद का जो मसला हुआ पहले या कोई भी मसला हो, हमारे गांव में सर पाटिल साहब मैं आपको खास तौर से पूछ रहा हूँ, हमारे गांव के अंदर आज तक सर आप निकाल लो, बिल्कुल पूरे जनता आपको पहले बेगमपुरा था फातू मैडम है, तीनों पूरे दिन हमारे गांव का रिकॉर्ड निकालो, झगड़े होंगे व्यक्ति, लेकिन जब गांव की बात आती है, समाज की बात आती है, हम पूरे साथ खड़े हैं। इतना बोल के सर आप आए, हमारी आपसे वही अपेक्षा है जो कमिश्नर साहब आप अधिकारी, इनको आप बात करो, इनको बोलो, हम गांव वाले पूरे बिल्कुल हम समझ हैं, आप जैसा हमको आदेश देंगे सिर्फ विश्वास में लेकर काम कीजिए। इतना कह के मैं फिर से हमारे एसीपी साहब पाटिल साहब का, मनपा अधिकारी का, हरसोल के प्रिया मैडम का, अपने केदार साहब का मेरे दिल के गहराई से मैं शुक्रिया करता हूँ कि इनको जो मैडम को हमने जो बोला था कि मैडम गांव की चर्चा होना चाहिए, लोगों को बात करने का मौका होना चाहिए, इन्होंने दिया, मैं शुक्रिया अदा करता हूँ। और मेरे आसंती मातेची स्थापना त्यांनी केली होती, एक कर्णपुरा देवीची स्थापना त्यांनी केली होती, म्हणजे इतकं पुरातन गाव आहे. आणि मला सांगा सर, आता इथं परमिशन वगैरे हे जे लोक आहे, आता हे नंतर झालं ना महानगरपालिका, आमचे पुरातन घर आहे, आणि आता जर आम्ही हे शून्यातून शून्य निर्माण केलेले, आमचं आता जर हे केलं तर आम्ही कुठं राहायचं. आता सणासुदीचे दिवस आले, मुलं मला शाळेत जातात, आणि आता माझं जेवढं होतं तेवढं पूर्ण चालतं, आणि आता आम्ही कसं करायचं. आम्हाला जर मोबाईल मध्ये झालंय तर आम्ही आता पुढे स्थलांतर करायचं, कारण की आम्हाला भाड्यानं राहायला सुद्धा जागा नाही. सगळ्या लोकांना परिस्थिती माहिती आहे की आम्ही शाळा विकून ती घर करू, आणि आज आमचं ते हातातून चाललं म्हणलं. जमशेद साहेबांनी पाठीमागे 2023 झाले त्यावेळेस आम्हाला आज गेलो, तर त्यावेळेस आम्हाला त्याचा मोबाईल पण मिळाला. पण आता जर असं जर अन्याय होत असेल तर काय सांगा की काहीच नाही, आम्ही सोडल्यावर पैसे देऊ. आता सोडल्यावर माझी विनंती साहेब की तुम्हाला ज्यावेळेस तोडायचं ना, ते ज्यावेळेस तुम्हाला रोड बनवायचा ना, त्यावेळेस तोडा. आम्हाला एक फक्त आहे 8 दिवसाची मुदत द्या, आज आमचं करून देऊ. पण तुम्ही रोड होईपर्यंत कशाला हात, तुम्ही रोड झाल्यानंतर पैसे देणार आहे ना आम्हाला. साहेबांचं म्हणणं आहे आम्ही रोड ताब्यात घेऊ आणि मग तुम्हाला पैसे देऊ. आम्ही फक्त आता पाडून ठेवलो, मग पाडून ठेवलं काय अर्थ आहे साहेब त्याला. मग आम्हाला ते घर करायचं का? तुम्ही आम्हाला आदेश करा, असं बॉर्डर करून घ्या की बाबा आम्हाला आम्ही समृद्ध करतो, आम्ही नाही काढलं आम्हाला अटक करा. तुम्ही असं हे एकदमच काही नाही, मोबाईलला नाही, काही मोबाईलला दिलं तर आम्ही पुनर्वसन करू शकत नाही. आमचं खूप कळकळीची विनंती, कारण की आमच्याकडे पैसा आहे ना काही. आता इथून या घरातून निघायचं पुढे जाऊ राहायचं, आता भाड्याला पैसे नाही, मुलांचं शिक्षण चालू आहे. मुलं आता माझा मुलगा इंजिनियर करून आला, शेवटच्या वर्षामध्ये कुठून माहिती त्याची फीस द्या. मला सगळं केल्यानंतर मला भाड्याला पण राहावं लागेल. माझी एवढी विनंती आहे साहेब की जर हे महानगरपालिकामध्ये जर गाव येत असत, गाव क्रमांक 1 मध्ये जर दिल्ली गेट तर टी पर्यंत तुमचा 35 मीटरचा रस्ता असेल तर मग हा कंटिन्यू 1 नंबर वार्ड मध्ये तेवढं 8 किलोमीटर, म्हणजे तुमचं ते मस्जिद राहतं, मंदिराला राहतं, फुटावा राहतो. एवढी माझी विनंती आहे साहेब की हे 30 मीटर तिथून जर दिल्ली गेट पासून रोड तो इथपर्यंत करावं, म्हणजे कोणाचंच नुकसान होणार नाही आणि आम्हालाही दिला सगळे. धन्यवाद. एसीपी पाटील साहेबांचं हर्सुल गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करतो. आमच्या हर्सुलच्या नीता मॅडम, केदार सर व जमशेद साहेब. साहेब मला सांगायचं आहे का, आम्ही सगळे गावकरी
कोर्टात होतो, कोर्टात रिझल्ट लागला, त्यानंतर आम्ही सीपी साहेबांकडे पण गेलो. सीपी साहेबांना पण आम्ही निवेदन दिलं की साहेबांना सांगितलं आम्ही की साहेब दिल्ली गेट पासून हर्सूल टी पॉइंट पर्यंत 35 मीटर तुम्ही रस्ता घेतला मॅडम. मग ते शहरात मोडतं आणि आमचा हर्सूल गाव पण शहरात मोडतं. वार्ड क्रमांक 1 चं गाव आहे मॅडम. सुरुवातच हर्सूल पासून सुरू होतं. आमचं गाववाल्याचं म्हणणं आहे की हर्सूल गावामध्ये पण 30 मीटरचा रस्ता करण्यात यावा. 7 मीटरची गरज नाही मॅडम. मागच्या वेळेस 30 मीटर रस्ता घेतलेला, त्याच्यामध्ये फक्त 50 फूट रस्ता झालेला आहे. 50 फूट रस्ता झालेला, 50 फूट जागा तसंच रिकाम आहे ना. तुम्ही तो रस्ता केला आणि तुम्ही परत लोकांचे घर पडायला निघाले. आणि कमिशनर साहेबांच्या दिवशी मीटिंग घेतली, कोणालाच सांगितलं नाही तुम्हाला मोबाईलला काय देणार. हे सगळे लोक भयभीत आहेत की कोणाला काय मिळणार आहे का नाही. आता कोणत्या पेपरला काही बातमी आलेली आहे की तुम्हाला काय पैसे वगैरे मिळणार नाही. आम्ही सगळे पेअर कार्ड धारक आहे, सगळे मालक आहे, त्या जागेचे ओनर आपण. जर असं कमिशनर साहेब सांगत असतील की ज्यावेळेस तुमचे आज घर आम्ही सगळे पाडून टाकणार, पाडल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस आम्ही जागा देऊ त्यावेळेस तुम्हाला आम्ही पैसे देऊ, असं कसं चालणार म्हणा. आज लोकांना तुम्ही बेघर करून टाकणार. बेघर केल्यानंतर ज्यावेळेस कॉर्पोरेशन रोड करेल त्यावेळेस ताब्यात घेईल. मग त्यांचं जर म्हणत आलं तर 10 वर्षानंतर ताब्यात घेणार ते. मग 10 वर्षातच तुम्ही आम्हाला पैसे देणार का? मग त्यावेळेस लोकांनी काय झोपडेला पण रस्त्यावर राहायचं का? यातले असेच हर्सूल मधले बरेच लोक आहे मॅडम की त्यांना आता नवीन घरं बांधलेले आणि त्या घराच्या दुसरा प्लॉट बेघर होते मॅडम. मी माझे म्हणजे हर्सूल वाचल्यातर्फे आपल्याला विनंती करतो की तात्काळ तुम्ही कमिशनर साहेबांना तुमच्याकडनं माहिती द्या की लोकांना तुम्ही पहिले मोबाईलला देण्यात यावा, मोबाईलला दिल्यानंतर त्यांचं घराला हात लावण्यात यावा. आणि दुसरी गोष्ट आहे मॅडम, गावातला डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा असेल, मंदिर असेल, मस्जिद असेल, यांचा पण विषय आहे मॅडम. आता सध्या 100 फूट रोड आहे, त्यात तुम्ही 100 फूट रस्ता बनवण्यात यावा, नंतर बाकी रस्ता करण्यात यावा. सर्वप्रथम हर्सूल गावकऱ्यांतर्फे एसीपी साहेबांचं, मॅडमचं आणि महानगरपालिकाचे जे अधिकारी आले त्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी मी 2च मुद्दे मांडणार आहेत. एक तर सर्वप्रथम माझ्या भावाने आता मुद्दा मांडला की जोपर्यंत तुम्ही रोड करणार नाही तोपर्यंत आमच्या प्रॉपर्टी काही ताब्यात घेऊ नका. तुम्ही सांगा 8 दिवस अगोदर आम्हाला काय आम्हाला रोड करायचा आहे, आमच्या तुमच्या प्रॉपर्टी खाली करा, आम्ही इमिजिएटली प्रॉपर्टी खाली करून देऊ तुम्हाला 1 मिनिटात. कुठल्याही प्रकारची तक्रार करणार नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे खाली करून देऊ. दुसरा मुद्दा होता आपल्या गावामध्ये याच्या अगोदर मेळघाटच्या अगोदर फक्त 30 मीटरचा रस्ता होता, 20च मीटरचा होता. मागील 50 वर्षापासून 20 मीटरचा रस्ता होता, आता तो 30 मीटर झाला तरी सफिशियंट आहे. कुठल्याही प्रकारची ट्रॅफिक जॅम होत नाही, काही नाही. आणि आता तुम्ही रोड करताना फक्त अर्धा रोड केलेला आहे, आता तुम्ही पूर्ण अर्धा राहिला करून घ्या, तुमचं काम फक्तच आहे. आणि आमच्या गावकऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नका. हातावरचे लोक आहे आमच्याकडे अक्षरशः, त्याला कुठल्याही प्रकारची राहायची व्यवस्था नाही, गावात काही नाही. की तुम्ही प्रॉपर्टी ताब्यात घेता त्याला रोड येत नाही अशी परिस्थिती. काही 4-5 जण असे त्यांना कुठं जायची व्यवस्था नाही आज. आणि भाड्यानं घर सुद्धा त्यांना कोणी आता अगोदर डिपॉझिट मागतात साहेब लोक. तुम्ही जर मोबदला दिला नाही तर आम्ही काही त्याला देऊ शकत नाही डिपॉझिट. तर राहायचं कुठं मग? एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि मला फक्त आता ते माझं घर पोस्ट ऑफिस बिल्डिंग आहे ना तेवढंच होतं. मला 40,000 रुपये आहे. विनंती आहे की कामाच्या इतक्या नाही पण आम्हाला आधी मोबाईल द्या आणि योग्य मोबाईल कधीच कधी आमचं पुनर्वसन सुद्धा देवाने तेवढं करून. तर विनंती आहे साहेब, सहकार्याची विनंती आहे. जर कर्मचारी जर तुमच्या समोर घडत असतात याच्यापेक्षा आपल्या डिपार्टमेंटचं दुर्भाग्य काही नाही मॅडम. माझी चौकशी एवढंच बोलायचं. सर माझा मुद्दा असा आहे, आमचे पुरातन 300 वर्ष आणि ते पूर्ण राहते ते खूप राहते. आता आमची संस्कृती संपूर्ण संस्कृती सुधारणा कारण ते आमचे जागा तुम्ही मागणी अशी यामध्ये जागा देण्याच्यामुळे सर
तुमच्या हातात काढून द्या. काय कोणाचे 6 ऐतिहासिक पुतळे आहेत. या जर पुतळ्यासाठी तुम्ही आम्हाला जागा निश्चित करून द्या आणि एक लेखी तुमचं पत्र द्या आम्हाला काय आम्ही बांधून देणार म्हणून आणि काम चालू करून मग तुमची पावर हलवा. तसं आम्ही पुतळा हातवर द्यायला तसं आम्ही पाहणार म्हणजे पुतळा हातवर द्यायला नाही. पुतळ्यासाठी जागा निश्चित करा. आम्हाला एक लेखी पत्र द्या तुमच्या वतीने आम्ही बांधून देणार म्हणून हेलो तीसरी पिढी मला आता राहायला जागा नाही आहे. एक मुलगा आहे पहिले 700 दिल्ली ते पैसे भेटले आणि आता रोडवर जागा आहे माझी 1200 ती चालली. आत्मदान करणार का काय करणार मला काहीच सांगा नाही. माझे 2 भाऊ वाढलेले आहे. माझे एज्युकेशन काय करणार मी मुलींचं लग्न करणार का काय करणार आणि अगर पैसे मी दिले तुम्ही रोडवरती आत्मदान करा. वेतन बरोबर हा वेतन मिशन बरोबर. सर्वांना जय भीम, जय श्रीराम, जय महाराज, श्रीराम. माझे असं म्हणणं आहे की आरसू गावाने 8 मे 1966 रोजी परमपूज्य विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झालेलं आहे. त्याच्यानंतर आमची मागणी एकच आहे की आम्हाला ओळख संगोपन केंद्रामध्ये बाबासाहेबांची पुतळ्याची जितकी जागा साठी तितकी जागा देण्यात यावी. अन्यथा गावामधील जो चौक आहे इकडनं रोड येणार इकडनं रोड आहे या 200 फुटाचा रोड आहे त्याच्यामध्ये चौकामध्ये सुद्धा मला जागा देण्यात आली तरी मला चालेल. मला फक्त बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम चालू करून देण्यात यावे आणि आम्ही पुतळा अजून घेऊ. अन्यथा याच्यामध्ये मला प्रॉब्लेम कसा होईल. विटन मला ही दुसऱ्या समाजाच्या नेते समाजचा माणूस का राहत नाही. अगर बाबासाहेबांचं मार्ग आपण खाली घेऊन ठेवलं बाय चान्स एखाद्या लेकराकडून माणसाकडून कुणाकडून आला तर हात लागला ते तुमच्याकडे इजा झालेली पुतळा आहे तरी विटंबना होती. त्याच्यामुळे मला सर्वप्रथम माझी अशी महानगरपालिकेला नम्रतेची विनंती आहे हात जोडून तुम्ही सर्वप्रथम मला सर्व पहिले काम चालू करून देण्यात यावे. त्याच्यानंतरच तुम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हात लावू शकता. अन्यथा याचे मी 15 दिवस पहिले आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि मी पूर्ण करणार आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर ही स्मशानभूमीमध्ये मागे टाकू शकत नाही. काही लोकांचं म्हणणे महानगरपालिकेची जागा आहे स्मशानभूमीमध्ये बाबासाहेब दलित माणसांनी आपल्याला बाहेर काढलेले त्या दलित बाबासाहेब आंबेडकरांना मोठा मोठा बसवू शकत नाही. एवढे 2 शब्द बोलून माझे हनुमान मंदिराचा अध्यक्ष हे मंदिर 300-400 वर्षापूर्वीचं मंदिर आणि हे जर हलवलं आणि आता आम्हाला जागा नाही कुठं आणि आम्ही जागा मागतोय. जागा आम्हाला पश्चिमेला जागा आतमध्ये जागा आहे आतमध्ये जागा आम्हाला मंदिरामध्ये झाले आणि बाकी गावाला जरी असला आमचा तरी आम्ही त्याला मान्य करू. आमचं बाकी मंदिर घर सुद्धा चालेल पण तुम्ही राहायचं बायकाच करा. जसं तुम्ही आता बायकाच आहे त्या पद्धतीनं तुम्ही आपली मुद्री आहे ना त्या मुद्री बनवणार तुम्ही घ्या. सभी को अस्सलाम वालेकुम. मैं तो सभी अपने कमिश्नर साहब और जितने हमारे मैडम साहब सबके आने वालों का शुक्रिया अदा करता हूँ. और सब लोगों ने अपनी अपनी बातें तो कही अपने फायदे की हैं और होने भी चाहिए वो. मगर मैं एक बात कह रहा हूँ क्योंकि यहाँ पर जितने लोग बैठे हुए हैं सबसे अगर कोई इल्म कुरान को और हदीस को अगर कोई जानने वाला हो तो मैं ही हूँ. मेरे अलावा कोई इतना नहीं जानता जो मैंने सब पर निगाह डाला हूँ. जैसे कमिश्नर साहब है कमिश्नर साहब के हिसाब से वो अपना इल्म रखते हैं. हमारे मैडम साहब है वो अपने एतबार से यहाँ का इल्म रखते हैं. मगर मैं मौलाना होने की हैसियत से अपना एक बोल रहा हूँ कि जैसे हम अपने प्लाटों की अपने मकानातों के बारे में बोल रहे मगर
इबादत की जो जगह होती है वो मस्जिदें होती हैं, यहाँ अल्लाह की इबादत होती है और इसी की जरिए से हम तमाम को लोगों को दिलों को सुकून मिलता है। क्या मिलता है? सुकून मिलता है। तो लिहाजा ये घर जो है, इबादत गाहें जो भी है, चाहे मस्जिद हो चाहे मंदिर हो, ये अल्लाह की मिल्कियत होती है। इसमें हमारी किसी की मिल्कियत नहीं है, हम उसके मालिक बन नहीं सकते। और जब तक के हमारे मालिक न होने की वजह से हम किसी को ये नहीं कह सकते कि हम मस्जिद है तो पीछे हटाएंगे और कहीं और जगह तब्दील कराएंगे। ये हम अपने दिल की कोई बात नहीं कर सकते हैं। जैसे मैं यहाँ सब में बड़ा एक आलिम हूँ, आलिम होने की हैसियत से मैं ये बोल रहा हूँ हमारे कमिश्नर साहब से कि मस्जिद चाहे दरगाह हो तो उसके हद तक हम हमारे बड़े उलमा इकराम से बात करेंगे। और वो क्योंकि अल्लाह की मिल्कियत है, वो अल्लाह की जगह अल्लाह का घर है, जब तक कि हमारे बड़े नहीं कहते हैं हम वहां से मस्जिद का तबादला नहीं कर सकते। और हम ये भी नहीं बोल सकते कि उसको पीछे हटाओ कि आगे हटाओ। तो बस मैं ये दो बातें कहकर अपनी बात आगे खत्म। और कब्रिस्तान भी जो हमारा अपना आगे है, इसमें कई हजार लोग, मैं तो 35 साल से यहाँ पर इमामत कर रहा हूँ और इन मरने वालों को गुज़र भी मैं ही देता हूँ और इन मरने वालों को दफन भी मैं ही करता हूँ। तो मैंने 2000 से ज्यादा लोगों को अपने हाथों से इन कब्रिस्तान में दफन किया है। अब यहाँ तक दफन है यहाँ पर हमारे कब्रिस्तान में। अब लिहाजा वो कब्रिस्तान के मरहूमीन भी किसको बोलेंगे? तो वो जगह की भी हमें ही करना पड़ेगी। तो वो हमारे इंशाअल्लाह वो भी एक टारगेट है कि अगर कब्रिस्तान के अगर हम कब्रिस्तान के हद तक बोल सकते हैं कि कब्रिस्तान का चंद थोड़ा बहुत हिस्सा जाता है तो जाने दो, मस्जिद का कोई हिस्सा अगर ऐसा होता है तो एक तो डिग्री प्लान के एतबार से आगे पीछे करके उसको करना पड़ेगा। कमिश्नर साहब से मेरी इल्तिजा है और उसके बाद भी हम अपने जिम्मेदारों से बात करेंगे। मौलाना ने मौलाना ने जो बोला है ये हमारे मस्जिद के इमाम है और ये हमारे अंडर में काम यहाँ पे इमामत करते हैं गाँव के। मौलाना ने जो बोला है कि मस्जिद हम हटा नहीं सकते हैं, ऐसा नहीं है। मौलाना भी इमाम आलिम है और बड़े बड़े उलमा पे मेरी खुद बात हुई है, पर मैं हर बात यहाँ पे नहीं बोल सकता ना। तो हम शासन को, सरकार को, अगर हमारी मस्जिद पीछे अगर हटती है और इससे लोगों की जान बचती है तो हम उलमा से, मौलाना से बात करके ही हम कंपनी करने को तैयार है। मंदिर वालों से मेरी बात हुई है, कब्रिस्तान भी आज मैं नहीं बोल रहा हूँ ये बात, हजारों लोगों को पता है इस इलाके में, कब्रिस्तान में भी कंपनी करने को तैयार है। ऐसा नहीं कि एक आदमी हटा देंगे, चर्चा होंगी, बात होंगी, हमको जगह देते तो हम हटाने तैयार है। ऐसा नहीं है, उलमा से बात करके हम सब जो भी काम आगे होगा विकास करेंगे। आदरणीय जय मॅडम आणि आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी मी आपल्याला मॅडम दोन शब्द सांगू शकतो की सर्वांनीच म्हणलेली की बाबा केआर कार्ड झालेलं आहे। पहिली गोष्ट आम्हाला अतिक्रमितचा हा जे नावच दिलं पाहिजे की अतिक्रमण हटावची बैठक की अतिक्रमणासाठी या ठिकाणी सर्वांना बोललेलं असलं काहीच नाही, सर्व केआर कार्ड झालं घ्या। त्यामुळे आम्हाला तुम्ही जे बोलताय की अतिक्रमण हटवण्यासाठी मीटिंग आहे, अतिक्रमणावरील बोलण्यासाठी मीटिंग असं नाही। आपल्याला आम्हाला एकच मागणी आहे की आम्ही सर्व पीआर कार्ड धारक आहे, सर्वांकडे जागेचे पेपर आहेत, तर आपण या ठिकाणी सर्वांना मोबदला दिल्याशिवाय आपण हात लावून कोणाच्या प्रॉपर्टी गावामध्ये मोबदला द्या आणि तुम्हाला विकास करायचा तर करा। परंतु मंदिर असेल, आता मंदिराला जागा द्या, मंदिराला मस्जिदीचा तसंच विषय, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं तसंच। तर या ठिकाणी आपल्याला मंदिराला आज जागा नाही, मग आता तुम्ही हनुमान गावाचं मंदिर आहे बजरंगबलीचं, पण बजरंगबलीला तुम्ही जर जागा नाही तर आज गाव म्हणजे हनुमान असतो। आता तुम्ही जुनी म्हणून ऐकलेली असेल की गाव गेले हनुमान, तर मंदिराला जागा तर पाहिजे ना। हनुमान मंदिर म्हणजे गावाचं दैवत असतं, त्याला सुद्धा जागा नाही, मग ते मंदिराच्या जागेची काय व्यवस्था केली? मंदिराला जागा पुढे देणार, कारण मंदिर बसवायचं तर मूर्ती बसवायची पुढे बसवायची, हा एक विषय आहे। त्यानंतर माझं म्हणणं आहे की आपल्याला या सगळ्या समस्यावरती
थोडं काय मी पहिले कमिशनर साहेबांसमोर पण बोललो होतो की आपण जर हर्सोल टी पॉइंट ते सांगलीपर्यंत उडान केला तर या सर्व समस्या आपल्याला एकही समस्या उद्भवणार नाही. कुणाला खर्च म्हणजे मोबदला देण्याची गरज नाही, मग पुतळा हटवायची गरज नाही, मंदिर हटवायची गरज नाही, मस्जिद नाही, कब्रस्तान नाही. या सगळ्या समस्यांचं थोडं मी पहिल्यापासून सांगतो की उडान केला तर हे सगळं चांगलं होईल, सोयीस्कर होईल तुमच्यासाठी पण, तुमच्यासाठी म्हणजे प्रशासनासाठी आणि आमच्या गावकऱ्यांसाठी सुद्धा. सर्वांना वेळ झालेला आहे याची मला पण काळजी आहे. मी एक सांगू इच्छितो, आज हर्सुल गावामध्ये इंदिरा गांधीने एक फुलेनगर ही वसाहत बसवली होती. त्यामध्ये 52 घरं होतात. त्या 52 घरांना म्हणजे इंदिरा गांधी मार्फत बसवण्यात आलं होतं. ते 52 घरामध्ये काही घरं असे आहे की त्या आज रोडमध्ये जात आहे आणि त्या घरच्या लोकांना काहीच भेटत नाहीये किंवा त्यांच्या पूर्ण राहण्याची पुढे राहतील काय राहतील याची काही व्यवस्था सुद्धा नाही. किती असे लोक आहेत जे रोज काम करतात आणि संध्याकाळी त्यांचं घरामध्ये जेवण करत होतं. आता अशा ठिकाणचे लोक जर त्यांच्या घरातून आज त्यांना काढून दिलं ते लोक कुठे जातात आणि महानगरपालिका त्यांच्यासाठी काय करणार आहे? महानगरपालिका त्यांच्यासाठी काय व्यवस्था करणार? ते लोक कुठे राहतील? त्यांचा पण एक प्रश्न आहे. आता रोड हे भविष्याची गरज आहे. आज आपल्याकडे किती औद्योगिक म्हणजे क्षेत्रामध्ये किती टोयोटा सारख्या मोठ्या कंपन्या येत आहेत. यामुळे काय होणार की बरेच बाहेरचे लोक आपल्या शहरामध्ये कामासाठी येणार, दुसऱ्या राज्यातून येणार. तर साहजिक आहे काही या शहरामध्ये ट्रॉफिक होणार, त्यासाठी रस्ते मोठे होते. याच्यात आमचा विरोध नाही का रस्ते, आम्हाला पण वाटतं का रस्ते मोठे झालेच पाहिजे, परंतु आमचं सर्वांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही एकदा हर्सुल नावापुरतं, कारण की धार्मिक स्थळ खूप आहे. पूर्ण सिल्लोड अजंठ्यापासून इथपर्यंत रोड बनवलं. कलेक्टर साहेब पुढेही गेले नाही, पण हर्सुल कब्रस्तानच्या ठिकाणी स्वतः कमिशनर साहेब स्वतः येऊन त्यानं सर्वे केला आणि बघितलं काही तर रोडचं काही पर्याय निघू शकत नाही. आपली सोपा फॅक्टरी पासून पुण्यापर्यंत रोडचं काम जे मागं झालं होतं तेच थांबलेलं आहे, तेच पूर्ण झालं नाही. आणि आज परत इतका मोठा रोड करायचा, त्या रोड मध्ये बरेच लोकांचे घर जाते. त्यामध्ये एक अशी विनंती आहे का जर उडान पूल बनवलं तर हे सारे प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतील. मला असं वाटतं की सर्वांनी फक्त उडान पुलाचाच आग्रह करावा, ज्यामुळे बरेच लोकांचे घर वाचतील, मस्जिद वाचल, मंदिर वाचल, कब्रस्तान वाचल. आज माझी आई कब्रस्तान मध्ये जपणे 2 वर्ष झाले माझी आई वारली. माझी आईला आज काढून देणार का कब्रस्तान मधून? हेच माझं म्हणणं आहे. बाकी जे काही होईल ते सर्वांच्या राजीमर्जीनं झाले पाहिजे. आयुक्त साहेबांनी पण आमच्यावर दादागिरी नाही करायला पाहिजे अशी विनंती आहे. थँक्यू. सर्वांना जय भीम. माझं एवढंच म्हणणं आहे की आता मंदिर हटवायचंय तर आमचा ग्रंथ आम्ही काय 3 महिन्याचा ग्रंथ असलो आणि ग्रंथ वाचलो, वंदना घेतो आणि ते लोक तुम्ही हटवलं आणि पुढे ग्रंथ वाचायचं. आम्ही आतापर्यंत खंडन करून दिलेलं नाही काय, आणि आता जर हटवलं तर कुठं वाचायचं आम्ही? आम्हाला पहिले आमचं व्यवस्थित करून द्या, मंदिर बांधून द्या, आमचा ग्रंथ चालू आहे, आम्ही तोपर्यंत काही हटवणार नाहीये काय. ज्यावेळेस आमचं मंदिर बांधून दिलं त्यावेळेस तुम्ही आमची काही करणार नाहीये, तुम्ही हटवा काय. फक्त आमचं तेवढं मंदिर बांधून द्या आणि ग्रंथ चालू आहे, आम्ही तोपर्यंत काही हटवू शकत नाही. या बैठकीला उपस्थित एसीपी साहेब पाटील साहेब, या हर्सुल पोलीस स्टेशनच्या पीआय दुसरा मॅडम, त्यांच्यावर उपस्थित सर्व मान्यवर, गावकरी मंडळी, पत्रकार बंधूंनो, आपण या रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भाने या ठिकाणी विविध समस्या मांडल्या आहेत. यामध्ये धार्मिक स्थळ, मालमत्ता याविषयी आपण या सर्वांनी चर्चा केली, आपल्या या ठिकाणी मांडलेल्या. मी प्रशासनाच्या वतीने असं सांगू इच्छितो की धार्मिक स्थळाबाबत मान्य प्रशासन निर्णय घेणार आहे, प्रशासन निर्णय घेईल. त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना ते कळणार नाही काय निर्णय घेतोय म्हणून. तसंच या रस्त्यामध्ये जवळपास 150 मालमत्ता बाधित होत आहेत. त्यामध्ये व्यावसायिक आहे, निवासी आहे. तर या
बाधित मालमत्ता धारकांना मी असं सांगू इच्छितो की आपणा प्रशासनाची भूमिका ही टीडीआर देण्याची आहे. तर आपण रितसरपणे महानगरपालिकेकडे आपली जी काही जागा जात असेल त्या अनुषंगानं प्रस्ताव दाखल करावे. त्या प्रस्ताव दाखल केल्यानंतर एक 8 दिवसात टीडीआर देण्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी आपणास देण्यात येईल असं मी प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. आणि सर्वांना टीडीआर देण्याची प्रशासनाची भूमिका आहे असं मी आपल्या सर्वांना सांगतो. मला प्रश्न विचारायचा आहे. आता कोणाला 100 फूट जागा असेल, 200 फूट जागा असेल, तर तुम्ही त्यांना टीडीआर किती देणार आहे? जेवढी जागा संभावित होणार आहे ते प्रस्ताव तुम्ही दाखल करा. नियमानुसार जे काय तुम्हाला ध्येय आहे ते तुम्हाला मिळत पाहिजे. त्यानुसार स्वतः कमिशनर साहेबांनी सगळे गावकऱ्यांच्या वतीने आम्ही मीटिंग घेतली होती आणि कमिशनर साहेबांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पैसे देऊ. आम्हाला सगळ्यांनी त्यांनी शब्द दिलेला आहे. पत्रकार बंधू इथं बसलेले आहे आणि साहेबांना सांगितलं हसून कारण आम्ही पैसे देऊ. आता तुम्ही सांगताय प्रशासनाच्या वतीने की आम्ही टीडीआर देऊ. मला एक प्रश्न आहे पाटील साहेब, 200 टीडीआर तर 200 फूट जागा असेल माझी, 200 फूट 100 फूट टीडीआर कोणी घेणार नाही. कोणीच बिल्डर घेत, मी स्वतः बिल्डर आहे. या 100 फूट आणि 200 फूट टीडीआर करणार काय आम्ही? आमच्या हसून गावकर 500 फूट टीडीआर कोणी घेते? टीडीआर बिल्डर कधी घेतो माहिती का? 2000 फूट कुणाला टीडीआर असतात तरच बिल्डर घेतो. 100, 500 आणि 200 या एवढ्या स्क्वेअर फुटला टीडीआर कोणी घेत नाही. याला कोणी विचारच पाटील आणि टीडीआरला व्हॅल्यू नाही. त्याकरता आमच्या हसूर गावकऱ्यांची मागणी आहे, आम्हाला हसूर गावकऱ्यांना पैशातच मोबाईल मिळायला पाहिजे साहेब. आता नरेंद्र बाप्पा अवताडे, अंकुश बाप्पा अवताडे यांना टीडीआर देऊन तुम्ही काय करणार आहे? हे कुठं राहतील? हे टीडीआर लगेच उठणार आहे का? तुम्ही उद्या टीडीआर देणार आहे? हा माणूस राहणार कुठंच आहे? हे टीडीआरला करणार याला काही अर्थ नाही साहेब. तुम्ही कमिशनर साहेबाला आमच्या गावकऱ्यांच्या वतीने सांगा हसून गावकऱ्यांना टीडीआर लागत नाही. तुम्ही पैसे आणि पैशाच्या स्वरूपात तुम्ही सगळ्यांना आर्थिक पैसे म्हणून तुम्ही द्या. टीडीआर आम्ही कोणी घ्यायला तयार नाही साहेब. तुम्ही साहेबांना ते पण सांगा 200 आणि 300, 500, 1000 पर्यंत टीडीआर करू. ज्यांचे साहेब 1000 पर्यंत टीडीआर कोणी बिल्डर घेते? टीडीआर घेतो माणूस तर कमीत कमी 2000 फुटाच्या पुढे. ठीक आहे. इथे व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे हर्सुल पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी, त्याचप्रमाणे हर्सुल मधील सर्व नागरिक, महिला, बंधू आणि भगिनी, आजची जी मीटिंग होती ती यासाठीच होती की इथे डील करायला कोणी आलेलं नाही की हे तुम्ही घ्या ते आम्हाला द्या. इथे जे आलेलं आहे चर्चा आणि त्यामधून येणारे उत्पन्न होणारे जे काय अडचणी आहेत किंवा जे काय तुमचे जे काही शंका असतील त्या आणि आमचं जे काय आहे किंवा प्रशासनाचा जो काही व्ह्यू आहे त्याची देवाणघेवाण करण्यासाठी ही आजची जी बैठक होती ती आयोजित केली होती. यापूर्वी तुमच्या गावातल्या मला वाटतं काल परवा माननीय सीपी साहेब आणि मनपाचे आयुक्त साहेबांची प्रतिनिधी यांची कमिशनर कार्यालयामध्ये, पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक झाली. त्या बैठकीनंतर असा निष्कर्ष निघाला की एकदा सर्व गावकऱ्यांची चर्चा करावी, त्यांचं काय मत आहे, त्यांचा काय विचार आहे आणि हे जे मोहीम आहे या मोहिमेबद्दल त्यांचं काय मत आहे, काय अडचणी आहेत याची जाणीव करून घ्यावी. आणि त्या पद्धतीने आज तुमच्या सोबत ही बैठक आयोजित केली. यामध्ये मंदिर असेल, मस्जिद असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, त्यानंतर कब्रस्तान असेल, गावकऱ्यांचे जे काही घरं आहेत त्या घरांमधून ज्यांचं काही नुकसान होणार असेल, कमर्शियल प्रॉपर्टी असतील तर याबाबतचे आता तुमचे जे काही मतं आलेले आहेत ते आम्हाला समजले. मनपाचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त आहेत त्याचे अधिकाऱ्यांनी ते मुद्दे लिहून घेतले आणि आमच्या मार्फत पण या गोष्टी आम्ही वरिष्ठांना ब्रीफ करू. फक्त याच्यामधून मला हे सांगायचं एवढंच आहे की मनपाच्या जे प्रॉपर्टीशी रिलेटेड किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत, अतिक्रमण असेल किंवा ज्या मालमत्ता जाणार आहेत त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत की त्याच्याबद्दल काय मोबदला देण्यात यावा, काय न देण्यात यावा, या गोष्टीचा निर्णय मान्य मनपा आयुक्त हे सक्षम अधिकारी आहेत ते घेतील. परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीने मी या ठिकाणी फक्त एवढंच सांगण्यासाठी आलेलो आहे की माननीय उच्च न्यायालयाने जे मला वाटतं काल पण तुमच्यापैकी उच्च न्यायालयामध्ये 16 काहीतरी जणांच्या याचिका दाखल होत्या, त्याचा निर्णय लागलेला आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांना त्याची अवगत असेल काय निर्णय लागलेला आहे तर त्या पद्धतीने ते कायदेशीर कारवाई पुढे भविष्यामध्ये करतील.
त्यापूर्वी तुमच्या ज्या काही शंका आहेत त्याचं निराकरण व्हावं यासाठी मी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आणि माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी मनपा आयुक्त साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांशी त्याबाबत चर्चा करून याच्यावर मार्ग काय निघतो ते बघू आणि त्याच्यातून पुढची कारवाई ही ठरवण्यात येईल. त्याचबरोबर जी दुसरी माहिती म्हणजे ती दुसरी गोष्ट आहे की ज्या वेळेला ही कारवाई ठरवण्यात येईल किंवा जी तारीख ठरवण्यात येईल आणि तुमचं समाधान झाल्यानंतर त्यानंतर मात्र या मोहिमेमध्ये कुठल्याही प्रकारची आडकाठी कुणी आणण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे. कारण तुम्हाला माहित आहे की पूर्ण शहरामध्ये जे अतिक्रमण काढलं ते मोठ्या अगदी पूर्ण ताकदीने काढलेला आहे. त्यामध्ये कोणी अडवून येण्याचा प्रयत्न केला नाही आणि आलं तर गुन्हे दाखल करण्याला किंवा बळाचा वापर करण्याला पण पोलीस प्रशासन मागे पुढे बघणार नाही. पण हे कधी ज्यावेळेला या गोष्टींचा सोल्युशन निघेल त्याच्यानंतर म्हणतोय. परंतु आमची जी भूमिका आहे पोलीस प्रशासनाची ती मनपा म्हणजे महानगरपालिकेच्या निर्णयावर अवलंबून भूमिका असणार आहे. ते ज्या दिवशी आम्हाला निर्णय देतील की आज रोजी आमचा अशा पद्धतीने सर्व गोष्टी सोल्युशन निघाले त्या दिवशी आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहू आणि पूर्ण ताकदीने आम्ही त्या ठिकाणी उभं राहू. याबद्दल तुमच्या ज्या काही अडचणी होत्या ज्या काही शंका होत्या त्या आम्ही ऐकल्यात. याबद्दल मनपाचे अधिकारी हे देखील त्यांच्या वरिष्ठांना त्याबाबत कळवतील आणि मी देखील आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माननीय सीपी साहेबांना याबद्दलची माहिती कळवेल. तर याच्यातून काय सोल्युशन निघेल पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला ते कळेल. 6 आणि 7 तारीख ही तारीख निश्चित करण्यात आलेली होती या मोहिमेसाठी हर्सुल गावासाठी. तर त्या मोहिमेच्या अगोदर हा निर्णय निघेल अशी मी अपेक्षा ठेवतो. मनपाचे अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांनी देखील याच्यावर थोडस सखोल अभ्यास करून त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा असे मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आता जी सर्व गावकरी मंडळ सर्व अध्यक्ष सर्व खात्याचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सहकारी माझे या अर्जुन गावातील सर्व नागरिक आम्ही पोलीस निरीक्षक आणि आपले सर्व जे काही आपल्या गावातील सर्व सहकारी आहेत मी त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि महानगरपालिकेकडून आपले आभार व्यक्त करतो आणि आजची मीटिंग जाहीर करतो आणि धन्यवाद. आता जी सर्व गावकरी मंडळ सर्व अध्यक्ष सर्व खात्याचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सहकारी माझे या अर्जुन गावातील सर्व नागरिक आम्ही पोलीस निरीक्षक आणि आपले सर्व जे काही आपल्या गावातील सर्व सहकारी आहेत मी त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि महानगरपालिकेकडून आपले आभार व्यक्त करतो आणि आजची मीटिंग जाहीर करतो आणि धन्यवाद. आता जी सर्व गावकरी मंडळ सर्व अध्यक्ष सर्व खात्याचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सहकारी माझे या अर्जुन गावातील सर्व नागरिक आम्ही पोलीस निरीक्षक आणि आपले सर्व जे काही आपल्या गावातील सर्व सहकारी आहेत मी त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि महानगरपालिकेकडून आपले आभार व्यक्त करतो आणि आजची मीटिंग जाहीर करतो आणि धन्यवाद. हर्सुल गाव येथील जे आता आपली महानगरपालिकाचे अधिकारी व हर्सुल पोलीस स्टेशनच्या मॅडम तसेच केदार साहेब यांच्यासोबत आपली बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला TDR देऊ, पण हर्सुल गावामधील कोणी एकही व्यक्ती गावठाणमधील तयार नाही की आम्ही TDR घेणार नाही. याच्यामध्ये असे कित्येक गरीब लोकांचे घरं गेलेले त्या ज्यांच्या घरामध्ये खायला दाणे सुद्धा नाही आहेत. कोणी भांडे घासायला जातं, कोणी शेतात कामाला जातो, कोणाची कंडिशन काय ते कोणाची कंडिशन काय. जर दादाने इशारा केला आत्मदानाचा मी 2 वेळा दिलेला आहे. हर्सुल गावी तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक आहे. स्मारक तर चाललं पण विद्यापीठ नामांतर आपला स्तंभ आहे. विद्यापीठ नामांतर स्तंभ हा स्तंभ म्हणजे जोक नाही. या स्तंभासाठी कित्येक जीव गेलेले आहेत आणि या सागर गायकवाडचा जीव गेला तरी मी कमी नाही. आणि दुसरा माझा मुद्दा आहे की त्याच्यामध्ये माझा 5 किमान 10 फूट बुद्धविहार चाललं. अशोक स्तंभ म्हणतो आपला स्तंभ चालला.
विद्यापीठ नामाचा स्तंभ, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चालला. आमची मागणी एक तर गावामध्ये आम्हाला चौकामध्ये तुम्ही पुतळा बसून देण्यात यावा. तुम्ही 7 दिवसाचा टाइम द्याला, तुम्ही 3 दिवसामध्ये मला काम चालू करून द्या. 4थ्या दिवशी मी पुतळा इकडे बसून घेतो. माझी दुसरी काही म्हणणं नाही. प्लस आपल्या 3 मस्जिद चालल्यात. मस्जिद आजच्या नाही, तसं अनिस दादा पटेलने सांगितलं, हजारो साल पुराणी मस्जिद आहे. दुसरी मस्जिद अलीकडे आहे, डाव्या बाजूने एक, या बाजूने एक, आणि एक ही तर मस्जिद आहे समोर. 3 मस्जिद चालल्यात. 3 मस्जिद जाणं जोक नसतो. कब्रस्तानची जागाही चालली आहे. तुम्ही त्या मोबदल्यामध्ये तुम्ही कब्रस्तानला जागा द्या ना. का देऊ शकत नाही? महानगरपालिकाकडे जागा आहे, सर्व वस्तू अवेलेबल आहे. पण आमची एक इच्छा आहे की आमच्या गावामधील जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे ते 1966 मध्ये बसलेलं आहे, 8 मे रोजी. ते स्मारक हटवायचं म्हणजे गावामधली आमची रौनक चालल्या जाईल पूर्ण. आम्हाला तुम्ही काम चालू करून देण्यात यावे. मस्जिद असो, मंदिर असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो. माझं नाव सागर भाऊसाहेब गायकवाड. एक मिनट लैंड एक्विजिशन एक्ट जो है ना 2013 का, 2013चा जो लँड एक्विजिशन ऍक्ट आहे त्या ऍक्ट प्रमाणे सगळी जागा ही पूर्ण संपादित करण्यात यावी. त्यामध्ये जो मोबदल्याचा तो रेशो दिलेला आहे तो रेशो प्रत्येक महसूलधारकांना मिळायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते हे करायला पाहिजे विदाउट एक्सरसाइजिंग द ड्यू कोर्स ऑफ लॉ. कमिश्नर जाकर वहाँ पे पूरा सबको डिमोलिश कर रहा है. ये गुंडागर्दी की ये है पूरा तुम्हारा इसमें सर ड्यू कोर्स. कोर्ट ने क्या बोला? आफ्टर ऑब्जर्विंग द ड्यू कोर्स ऑफ लॉ देन यू acquire that land. बिफोर दैट तुम जाके अंगठे बहादुर लोग है कुछ भी कर रहे अपना बेच दे रहे अपना. इसमें से ऐसा ना को ना, तुम्हारे पास है ना मोनार्की है, सब कुछ है. डेवलपमेंट प्लान कहाँ इम्प्लीमेंट होता? आउट ऑफ सिटी एरिया, गाँवठान एरिया. उसके बाद में तुम लो ना, तुम जमीन लो ना. समृद्धि कैसी लिए? समृद्धि में 4 टाइम्स उसका प्राइस दिए. उसी तरीके से यहाँ भी 4 टाइम्स दो ना जो मार्केट वैल्यू है उसका. फिर लोग अपने अपने हाथ से करेंगे, उन्होंने कहीं जाके छोटा मकान बनाएंगे, दुकान बनाएंगे, कुछ भी करेंगे. रिहेबिलिटेशन ऑफ दैट पीपल कौन करेगा? तुम कोई भी इफेक्ट तालाब की जमीन लिए, वहाँ पे रिहेबिलिटेशन होता ना, गांव के गांव रिहेबिलिटेट किया जाता गवर्नमेंट की तरफ से. यहाँ क्या है फिर ये गवर्नमेंट अथॉरिटी के ही वन ऑफ द अथॉरिटी ऑफ द गवर्नमेंट. और उसके बाद में फिर उन्हें करना चाहिए.
आहे.